नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परत एकदा MNO सिलेक्शन झोनमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलोय. ओके, चला टॉपिकचं नाव काय आहे? ब्लड सॅम्पल आणि ट्यूब्स. बघा काय म्हणते मी, ब्लड सॅम्पल आणि ते ट्यूब्स ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. ही जे टॉपिक आहे नॉर्शिट 10 CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपले जे नर्सिंग मधलं सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे. आणि ज्याने ऑलरेडी प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंटमध्ये कुठे पण काम करत असो, ओके, हे सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी ओके BSc नर्सिंग आणि JNM ला आहेत, ओके, ENM ला असेल तरी पण हे त्यांना फायदा म्हणजे त्यांना पण फायदा होणार आहे. ओके, ब्लड सॅम्पल. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. हा असणार आहे आपलं 6वा एपिसोड. आपलं एकच ध्येय आहे, काय, फक्त आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे. कारण जे इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे हाय स्कोर टॉपिक जे 100% बाबा येतात, ओके, जे आपल्याला चुकायचं नाहीये, याच्यामुळे आपण हे इम्पॉर्टंट टॉपिकचं इथे सिरीज सुरू झालेलं आहे. ओके, चला हे झालं, हे कम्प्लीट मराठीमध्ये असणार आहे. हे झालं आपलं स्टार्टिंगचं, ओके, 6वा एपिसोडचे. चला मग आपण सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचंय बरं का. व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये मस्तपैकी एक फीडबॅक टाकायचंय. ओके, कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओज. ओके, चला हे झालं. त्यांच्या नंतर जे शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी पण असो, ओके, CHO, DMER, DHS आणि BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा नर्सिंग म्हणजे JNM ला वगैरे असेल तर त्यांना पण आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला हे झालं आपलं चॅनल बद्दल. आता सुरुवात करणार आहे आपण जे मेन मुद्दा आहे. ओके, आपण स्टडी करण्यासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी आलेला आहोत. चला मग काय करायचं, तुम्हाला नोट्स घेऊन बसायचे जे इम्पॉर्टंट वाटते, ओके, जे तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. ओके, काय म्हणते पहिला बघा, ब्लड कलेक्शन. काय ब्लड कलेक्शन, आपण ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे रिएक्शन वगैरे प्रिव्हियसली बघितलेले क्लासमध्ये. बघा ब्लड कलेक्शन म्हणजे आपल्याला ब्लड घ्यायचं आहे, ओके, कलेक्ट करायचं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, फ्लेबोटॉमी. टॉमी म्हणजे काय, ओपन करणे. इथं काय ओपन करणार आहे आपण, वेन ओपन करणार आहे. म्हणजे काय, आपण इझी मध्ये वेन पंक्चर इथे करणार आहोत. ओके, चला ब्लड कनेक्शन म्हणजे काय असतो बघा, फ्लेबोटॉमी इज द प्रोसेस ऑफ अ ड्रॉविंग ब्लड. बघा काय म्हणतं ह्यांनी, आपल्याला इथे ब्लड काढायचं आहे. प्रोसेस ऑफ ड्रॉइंग ब्लड फ्रॉम अ पेशंट फॉर अ डायग्नोस्टिक टेस्ट. बघा डायग्नोस्टिक टेस्ट साठी, ओके, जे टेस्ट आहे ज्याच्यासाठी आपण इथे करणार आहे. आणि ट्रान्सफ्युजन, ओके, जे लास्ट क्लासमध्ये आपण ट्रान्सफ्युजन आणि रिॲक्शन बघितलं. ओके, ज्यावेळी आपण डोनर बंद जे रिसिपिंडला देतो, ओके, हे सगळं क्रॉस चेकिंग मॅचिंग वगैरे सगळं करून बघावं लागते. ओके, ज्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ब्लड सॅम्पल घ्यावं लागतं पेशंटकडनं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड कलेक्शन. बघा ब्लड कलेक्शन म्हणजे काय, एवढीच इजी मध्ये वेन मधनं वेन पंचर कडून जे रक्त काढणे यालाच आपण काय म्हणतो, ब्लड कलेक्शन आपण म्हणणार आहे. ओके, चला हे झालं. त्याच्यानंतर कॉमन मेथड्स ऑफ द ब्लड कलेक्शन. कॉमन मेथड कुठले, एकदम मोस्ट कॉमन कुठले असणार आहे, वेन पंचर. यालाच आपण बघा इथे डायरेक्टली म्हटले का, वेन पंचर हे मोस्ट कॉमनली आपण इथे वापरणार आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ब्लड इज अ टेकन फ्रॉम वेन. आपण वेन मधनं इथं ब्लड घेतो, युजली कुठली, मीडियल कुबेटल वेन. ओके, इथलं. ओके, तुम्ही कुठे पण जा म्हणजे CBC द्यायला वगैरे कुठे पण, ओके, मोस्ट कॉमनली इथेच टोचतात तुम्हाला. ओके, युजली कुठला, मीडियल कुबेटल वेनला. ओके, हे झालं. त्याच्यानंतर यूज फॉर द मोस्ट लॅबोरेटरी टेस्ट. ओके, खूप टेस्टसाठी इथलंच घेतात सॅम्पल. आणि इक्विपमेंट काय लागतं तुम्हाला, एक निडल लागते, सिरिंज लागते आणि हे काय, वेगुटेनर आणि टोर्निकेट. ओके, टोर्निकेट वगैरे जास्त जण वापरत नाही. हे जास्त जण काय करतात माहिती आहे, एक ग्लोव्ह घेतात, इथे बांधून टाकतात, नाहीतर खोलीच घेतात बांधून टाकतात. ओके, खरं तर आपण टर्निकेटच यूज करायला पाहिजे. ओके, हे झालं वेन पंचर. त्याच्यानंतर कॅपिलरी म्हणजे स्किन पंचर करणार आहे आपण. बघा हे कधी, स्मॉल अमाऊंट ऑफ द ब्लड फ्रॉम द फिंगर आणि हील कुठला, इन्फंट मधलं हील. कधी आपण यूज करतो, हे ग्लुकोज टेस्टिंग साठी आणि HB आणि रॅपिड टेस्ट साठी आपण ही कॅपिलरी ही यूज करणार आहे, ही मेथड. ओके, कॅपिलरी म्हणजे लक्षात आलं का, जे आपण रॅन्डम RBS वगैरे चेक करतो. ओके, ग्लुकोमीटरने. लक्षात आलं वाटतं. ओके, चला तिसरं असणार आहे कुठली, आर्टरियल ब्लड सॅम्पलिंग. बरं का, हे ABG अनालिसिस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे कशामध्ये काढतो आपण, आर्टरियल ब्लड. इथे सगळं वेन मधनं काढायला. ओके, इथं आपण आर्टरी मधनं काढतो. बरं का, हे इम्पॉर्टंट असणार आहे अनालिसिस. मी काय करतो, नेक्स्ट एपिसोड मध्ये त्याला घेऊन येतो. ओके, ABG अनालिसिस आणि जे कसं डायग्नोसिस करायचं, म्हणजे त्यांनी क्वेश्चन मध्ये तुम्हाला डाटा वगैरे देतात, pH एवढा एवढा आहे. ओके, आपल्याला जे कुठली डिसीज आहे, ओके, डायग्नोस करण्यासाठी यायला पाहिजे. ओके, हे पण महत्वाचं आहे, मी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊन येतो. बरं का, हे झालं आर्टरियल ब्लड सॅम्पलिंग झालं. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, टेकन फ्रॉम आर्टरी, युजली रेडियल आर्टरी. ओके, आपण कुठनं, ही रेडियल आर्टरी मधनं घेणार आहोत. ओके, युज फॉर द ABG आर्टरियल ब्लड गॅस अनालिसिस. ओके, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया. हे झालं ब्लड कलेक्शन बद्दल.
हे कुठले ही असणार आहे वेन पंचर. ओके, वेन पंचर इथं मी जस्ट तुम्हाला सांगितलं हे मोस्ट कॉमनली यूज करणार आहेत. ओके, आपण कधी ही आपण ग्लुकोमीटर, ओके, ग्लुकोमीटरमध्ये RBS, ओके, रॅन्डम ब्लड शुगर वगैरे ग्लुकोज लेवल वगैरे चेक करताना आपण हे यूज करतो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो इथे इथं बघा स्किन पंचर किंवा कॅपिलरी पंचर पण तुम्ही म्हणू शकता. तिसरं कुठलं हे एबीजीचं. ओके, एबीजी अनालिसिस साठी म्हणजे आर्टेरियल ब्लड गॅस. ओके, आर्टेरियल ब्लड इथं आपल्याला घ्यायचं आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो आर्टेरियल ब्लड सॅम्पलिंग. ओके, हे तिन्ही झालं इथे 1 2 हे तिसरा. ओके, इथं बघा रेडियल आर्टरी मधनं काढायला येतं. ओके, रेडियल आर्टरी मधनं ब्लड काढतंय बघा. ओके, आर्टरी मधनं बरं का, इकडे वेन झालं इकडे आर्टरी मधनं. ओके, चला स्टेप्स काय म्हणतात बघा. स्टेप्स ऑफ द ब्लड कलेक्शन वेन पंचरसाठी जे कुठले स्टेप्स आहे आपल्याला फॉलो करायचे बघा. पहिला काय करायचे, व्हेरीफाय पेशंट आणि डॉक्टर्स ऑर्डर्स. पहिला काय करायचे, पेशंटला कन्फर्म करायचं, व्हेरीफाय करायचं, हा बाबा जे पेशंट म्हणजे प्रिस्क्राईब केलेले जे पेशंट हेच आहे का. ओके, आणि डॉक्टर्स ऑर्डर म्हणजे डॉक्टरने ऑर्डर टाकले का नाही हे चेक करायचं. त्याच्यानंतर एक्सप्लेन द प्रोसिजर टू द पेशंट. आपण कुठल्या पण म्हणजे कुठली छोटी असो मोठी असो कुठली पण प्रोसिजर असो. ओके, आपलं नर्सिंगचं काम असं आहे बाबा की जे पेशंटला आपल्याला सांगायचं म्हणजे काय त्याचं म्हणजे एन्झायटी वगैरे होत नाही ना, त्याला माहिती असते हा बाबा हे सांगितलं म्हणजे हेच करणार आहे त्याने म्हणून. ओके, हे आपल्याला 100% सांगायचं म्हणजे आपलं स्किल पण वाढते आणि त्यांनी खूप आपल्यावर विश्वास ठेवते हा बाबा हे चांगलं म्हणून. ओके, बरं काय एक्सप्लेन द प्रोसिजर टू द पेशंट हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, वॉश हँड्स आणि ग्लोव्ज वगैरे घालायचंय. त्याच्यानंतर अप्लाय टॉर्निकेट. अप्लाय टॉर्निकेट कुठे लावणार आपण, 3 ते 4 इंच अबोव द साईट. आता समजा माझं कुबेटल इथं, ओके, इथं टाकणार आहे, मग तुम्ही 3 ते 4 इंच इथे वरती मला टॉर्निकेट बांधायला पाहिजे. ओके, टॉर्निकेट 3 ते 4 इंच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर सिलेक्ट द वेन आणि क्लीन द अँटीसेप्टिक. ओके, बघा क्लीन सिलेक्ट करायचे, फिल करायचे तुम्हाला अगोदर हा बाबा इथेच आहे का. ओके, फिक्स झालं. मग तुम्हाला काय करायचंय, क्लीन करायचंय अँटीसेप्टिक घेऊन. ओके, स्पिरिट स्टॅडलिम ओके, तुम्ही अँटीसेप्टिक कुठली पण घेऊन क्लीन करू शकता. आणि काय करायचं नंतर इन्सर्ट द निडल ॲट अ 15 ते 30 अँगलमध्ये 15 ते 30 अँगलमध्ये इन्सर्ट करायचंय. त्याच्यानंतर ब्लड कलेक्शन इन द ट्यूब्स. ओके, सिरिंजमध्ये तुम्ही घेतला मग आपल्याला काय करायचंय, कलेक्शन ब्लड इन द ट्यूब्स. ओके, आज आपण ट्यूब्स बघणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर रिलीज करायचं टॉर्निकेट. त्याच्यानंतर विथड्रॉ द निडल. आपलं प्रेशर असं नाही की पहिलं मी काय करतो निडल काढतो त्याच्यानंतर टॉर्निकेट, असं नाही बरं का. पहिलं टॉर्निकेट काढायचं त्याच्यानंतर निडल काढायचं, हे पण लक्षात ठेवा बरं का. विथड्रॉ निडल अप्लाय द प्रेशर, ते आपण प्रेशर द्यायला पाहिजे म्हणजे क्लॉटिंग वगैरे होतं म्हणजे ब्लिडिंग होते, मग आपण प्रेशर देऊन तिथे क्लॉट फॉर्मेशनसाठी म्हणजे थोडी वेळ थांबावं लागेल. हे झालं. त्याच्यानंतर महत्वाचे अजून कुठली, लेबल सॅम्पल प्रॉपर्स म्हणजे प्रॉपरली आपल्याला इथे लेबल करायचे, पेशंटचं नाव, ID, तारीख. ओके, हे सगळे. त्याच्यानंतर 11 नंबर काय करायचे, सेंड टू लॅब. बघा काय म्हणतो मी, व्हेरीफाय करा पेशंट. ओके, तेच पेशंट आहे का आणि डॉक्टर्स ऑर्डर चेक करायचं, हे झालं. आणि जे पेशंटला सगळं सांगून टाकायचं असं असं तुमचं ब्लड आम्ही घेणार आहे, इथनं टोचणार आणि काढून देणार ब्लड. ओके, त्याच्यानंतर हँडवॉश करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टॉर्निकेट बांधायचं आणि त्याच्यानंतर वेन सिलेक्ट करायचं. फिक्स झालं की आपण क्लीन करून घ्यायचं. त्याच्यानंतर निडल प्रिक करायचं म्हणजे प्रिक म्हणजे इन्सर्ट करायचं निडल ॲट 15 ते 30 अँगलमध्ये आणि ब्लड आलं की आपण वेन मध्ये टोचलं तर ब्लड येणारच आहे ना. ओके, कलेक्ट द ब्लड ट्यूब्स जे आपल्याला कुठली कुठली टेस्टला पाठवायचे ज्याचा अनुसार आपल्याला इथे ब्लड काढायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टॉर्निकेट अगोदर रिलीज करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला निडल विथड्रॉल करायचं म्हणजे बाहेर काढायचंय आणि अप्लाय प्रेशर जिथं आपण तो म्हणजे प्रिक केलेलं आहे तिथे प्रेशर ठेवायचं. ओके, प्रेशर द्यायचं आणि जे सॅम्पल्स काढलेले आहे त्याला लेबल करायचं आणि प्रॉपरली कुठे सेंड टू द लॅबोरेटरी, लॅबला पटकन पाठवायचं आहे. ओके, हे झालं स्टेप्स ऑफ अ ब्लड कलेक्शन. हे झालं. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिकॉशन काय काय घ्यायचंय, यूज द सेप्टिक टेक्निक. ओके, सेप्टिक टेक्निक इथे यूज करायला पाहिजे आपण. डू नॉट कीप द टॉर्निकेट मोर दॅन 1 मिनिट. असं नाही की मोर दॅन 1 मिनिटापेक्षा आपल्याला ठेवायचं नाहीये. ओके, म्हणजे आपलं ब्लड थांबतात ना इथे ऑब्स्ट्रक्शन होऊन. ओके, हे झालं. आणि अवॉइड हिमोलायसिस. ओके, जेंटल हँडनी करायचं, एकदम हार्ड नाही करायचं बरं का. आणि प्रॉपर लेबलिंग. ओके, लेबल एकदम प्रॉपरली करायचे, नेम, डेट, टाइम. ओके, सगळं पेशंटचं ID म्हणजे आयडेंटिटी काही नंबर असेल तर हॉस्पिटलचं ते सगळं टाकायचं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर डिस्पोज द निडल इन अ शार्प कंटेनरमध्ये निडल टाकायचं बरं का. हे BMW मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहोत. ओके, चला. हे झाला. कॉम्प्लिकेशन. कॉम्प्लिकेशन मध्ये काय होऊ शकतो, हेमोटोमा. ओके, इन्फेक्शन होऊ शकतात. ओके, फेंटिंग. ओके, सिंकोप आणि नर्व इंजुरी होऊ शकतो, पण हे रेअर आहे पण होऊ शकतं बरं का. आणि एक्सेस ब्लिडिंग, आपण प्रेशर वगैरे त्याच्यामुळे देतो. ओके, म्हणजे ब्लिडिंग जास्त होऊ नये. हे झालं. त्याच्यानंतर कॉमन इक्विपमेंट काय काय लागणार आहे आपल्याला, वेक्युटेनर. ओके, ट्यूब्स. ओके, हे कलर ट्यूब्स सगळे आणि सिरीज विथ निडल. ओके, निडल पण आहे, सिरीज पण आहे आणि टॉर्निकेट. टॉर्निकेट म्हणजे हेच आपण बांधतो बघा.
ओके, ते झालं. त्याच्यानंतर अल्कोहोल स्वॅब आणि कॉटन आणि गॉज एवढी इक्विपमेंट्स आपल्याला ब्लड सॅम्पलिंगसाठी लागणार आहेत. ओके, चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. मग आपण सुरुवात करणार आहे कुठली, जे वाईल्स म्हणजे सॉरी वाईल्स नाही, आपण ट्यूब्स इथे बघणार आहे. बघा, पहिली ट्यूब कुठली आहे, रेड टॉप. टॉप म्हणजे कुठले, बघा इथे जे वरती, हे पण रेड आहे, हे पण रेड आहे. एकच मिनिट, बघा हे जे वरती तुम्हाला दिसतंय रेड टॉप ट्यूब, म्हणजे जे ट्यूब तसंच असणार आहे बरं का. वरती म्हणजे काय, वरती आपण जे कॅप लागतो, ओके, कॅप आणि इथे लेबल असणार आहे, इथे लिहिलेलं बघा रेड. ओके, असं कलरचं आपल्याला इंडिकेशन असते बाबा ही रेड आहे. रेड म्हणजे काय, रेड टॉप ट्यूब. हे कसं असणार आहे, प्लेन असणार आहे. प्लेन म्हणजे ह्याच्यामध्ये काही एडिटिव्ह असणार आहे का, नाही, याच्यामध्ये काहीच एडिटिव्ह नसणार आहे. मग याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, सिरम. सिरम म्हणजे काय, आपण ब्लड सॅम्पल घेणार आहे. सॅम्पल कुठली, सिरम घेणार आहे. बघा युजेस कशा कशामध्ये होतात रेडची, HIV म्हणजे HIV आपण टेस्ट करायचं असेल तर ज्यावेळी यूज होते, आणि HBsC, EAG आणि HCV ही सगळी डिसीजचं. ओके, हेपॅटायटिस कुठली, हेपॅटायटिस C आहेत आणि HIV आहेत. हे सगळी आपण कशामध्ये करतो, रेड टॉप ट्यूब मध्ये. ओके, परत एकदा सांगतो, रेड टॉप ट्यूब मध्ये आपण कुठली, HIV, HBsG आणि HCV. ओके, हे सगळं आपण त्याच्यामध्ये रेड टॉप ट्यूब मध्ये पाठवणार आहे. ओके, आफ्टर कलेक्शन ब्लड इज अलाउड टू क्लॉट देन सेंट्रीफ्यूज टू द ऑप्टन सिरम फॉर द टेस्टिंग. बघा ह्याच्यामध्ये काही एडिटिव्ह नाहीये. ओके, मग आपल्याला असं गरज आहे का, जे आता समजा हेच आहे तुमचं ट्यूब. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही केलं म्हणजे काय, ब्लड विथड्रॉल केलं पेशंटचा आणि तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग तुम्हाला असं शेक करायचं किंवा पलटी उलटी करायचं काय गरज आहे का, नाही, कारण ह्याच्यामध्ये काही एडिटिव्ह नाही. काय मिक्स करणार तुम्ही, म्हणजे ही ट्यूब आहेत ना, हे प्लेन आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. मग आपल्याला असंच ठेवायचंय. बघा, आफ्टर कलेक्शन ब्लड इज अलाउड टू क्लॉट होईपर्यंत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर देन सेंट्रीफ्यूज्ड टू द ऑप्टन सिरम फॉर टेस्टिंग. ओके, सेंट्रीफ्यूज केलं की घर गिरवलं की मग सगळं आपल्याला नॉर्मल रिझल्ट इथे भेटणार आहे. ओके, बघा, प्लेन ट्यूब इज यूज टू ऑप्टेन सिरम फॉर द सिरोलॉजिकल टेस्ट लाईक आहे HIV, HBsG अँड HCV. सॉरी बरं का. चला, हे झालं रेड ट्यूबचं बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, हे झालं पहिलावाला रेड टॉप ट्यूब. त्याचं नंतर दुसरी कुठलं असणार आहे, पर्पल. पर्पलला आपण काय म्हणतो, लेव्हेंडर ट्यूब पण म्हणतो. बघा ह्याच्यामध्ये काय असणार आहे, K2EDTA. ओके, K2EDTA, EDTA ट्यूब. बघा एडिटिव्ह काय असणार आहे, EDTA. ओके, पोटॅशियम. K2 म्हणजे काय, पोटॅशियम. ओके, EDTA ह्याच्यामध्ये असणार आहेत. ओके, व्हॉल्यूम बघा किती लागणार आहे ह्याला, 3 ते 6 ml इथे लागणार आहे. हे पण लक्षात घ्या. याचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारू शकतात, EDTA. ओके, के म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोटॅशियम. ओके, याचं कुठलं, इथिलीन. ओके, इथिलीन, स्पेलिंग मिस्टेक, इथिलीन बरं का. ई म्हणजे इथिलीन, हे म्हणजे डाय. ओके, डाय कुठली, डाय अमाइन टी म्हणजे कुठले, टी म्हणजे टेट्रा. ए म्हणजे ऍसिटिक ऍसिड. बघा EDTA, इथिलीन, हे इथिलीन एल आहे बरं का, इथिलीन डाय अमीन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. हे असणार आहे EDTA काय फुल फॉर्म. लक्षात आलं का, हे विचारू शकतात कधी कधी. ओके, RRB मध्ये वगैरे विचारतात. ओके, 3 ते 6 ml ह्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, जे सॅम्पल लागणार आहे. ओके, सिरम. बघा युजेस कशासाठी आपण यूज करणार आहे, हेमॅटॉलॉजी टेस्टसाठी. ओके, त्याच्यानंतर ओके आपलं CBC झालं, HB झालं, TLC, DLC, प्लेटलेट, हे सगळं कशामध्ये आपण पर्पल मध्येच पाठवणार आहेत. ओके, त्याच्यानंतर हे कुठले, पेरिस्पेरल स्मियर म्हणजे आपलं मलेरियाचं वगैरे. ओके, PS फॉर द MP आणि MM. ओके, हे झालं. त्याच्यानंतर HbA1c. ओके, जे आपण कुठली ग्लुकोज मॉनिटर करतो. ओके, किती दिवसाचं, 90 दिवसाचं. ओके, जे आपण कशामध्ये पाठवतो, हे पण पर्पल मध्ये आपण पाठवणार आहे. कुठली, HbA1c. त्याच्यानंतर मलेरिया टेस्ट झालं आणि लिम्फोसाइट सरफेस मार्कर आणि मोलेक्युलर आणि जेनेटिक टेस्ट पण आपण ह्याच्यामध्ये पाठवतो. बघा ह्याच्यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे, प्रिव्हेंट क्लॉटिंग बाय द बाइंडिंग कॅल्शियम आणि प्रिझर्व द सेल्स. बघा जे EDTA आहेत. ओके, जे आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये पण बघितलेले आहे. ओके, आपलं कुठली ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये, ब्लड बँक मध्ये वगैरे होतात. ओके, जे सिट्रेट वगैरे काय करायचं, जे कॅल्शियम सोबत बाइंड करायचं आणि क्लॉटिंग थांबवायचं. सेम ॲज इट इज इथे पण काय होणार आहे, जे EDTA आहेत बघा, जे ब्लडला क्लॉट पासून थांबवणार. म्हणजे जे ब्लड मध्ये जे कॅल्शियम आहेत, ओके, जे क्लॉट साठी महत्वपूर्ण असणार आहे, जे कॅल्शियमला घेऊन इथे काय हे बाइंड करून घेणार. मग ब्लड मधलं
जे कॅल्शियमच नाही राहिलं मग जे क्लॉट होणार आहे का ब्लड आपलं नाही, मग हे ब्लड असंच राहतो. मग इथे चेक करायचं गरज आहे का उलटा पलटी मारायचं, यस इथे गरज असणार आहे कारण ह्याच्यामध्ये ऍडिटिव्ह आहे. ओके लक्षात आलं का? हे झालं पर्पलचं. पर्पल म्हणजे आपण सीबीसी, एचबी, टीएलसी, डीएलसी, प्लेटलेटचं आणि मलेरिया डेथ हे सगळी आपण पर्पल मध्ये पाठवणार आहेत. ओके ईडीटीएचं लक्षात ठेवा, विचारू शकतात. इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटिक ऍसिड. ओके हे झालं दुसरा. आता तिसरा. तिसरा कुठला आला? ग्रीन. ग्रीन म्हणजे बघा काय असतं ह्याच्यामध्ये, लिथियम हेपरिन टोप, म्हणजे ह्याच्यामध्ये हेपरिन असणार आहे. बघा एडिटिव्ह काय असणार आहे? हेपरिन. किती व्हॉल्यूम पाहिजे आपल्याला? 4 ml असणार आहे. ओके चला युजेस बघा काय, प्लाझ्मा केमिस्ट्री टेस्ट आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स, क्रोमोझोम स्टडीज आणि लीड लेवल्स, विटॅमिन B1 आणि B6. कुठली? B1 आणि B6 आपण ह्याच्यासाठी सगळे कुठे ग्रीन लिथियम हेपरिन ट्यूब आपण इथे यूज करणार आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर बघा इथे हेपरिन आहे. हेपरिन आहे म्हणजेवर आपण एबीजी पण पाठवू शकतो बरं का, एबीजी. कारण जे एबीजी अनालिसिस साठी आपण आर्टरीमधनं ब्लड काढणार आहे. ओके हे पण कुठली हेपरिन जे सिरिंज आहे ज्याचं म्हणजे हेपरिन घेऊनच करणार आहे, म्हणजे आपल्याला तिथे क्लॉट होऊ द्यायचं नाही हे ब्लड. ओके हे काय करतो? प्रिव्हेंट द क्लॉटिंग प्लाझ्मा ऑब्टेन्ड क्विकली. ओके हे पण प्रिव्हेंट करतो हेपरिन बरं का. बघा हेपरिनचं बघा काय म्हणतो, ग्रीन कलरचं आहे हे टॉप ट्यूब आहे आणि लिथियम हेपरिन याच्यामध्ये एडिटिव्ह हेपरिन असतो. प्लाझ्मा केमिस्ट्री टेस्ट झालं, त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स, क्रोमोझोम स्टडीज आणि लीड लेवल्स, विटॅमिन B1 आणि B6 हे सगळ्यांसाठी आपण ग्रीन हे ट्यूब यूज करणार आहोत. हे झालं तिसरा. आता नेक्स्ट चौथा नंबर बघा काय म्हणतात, ब्ल्यू टॉप. वरचे जे टॉप आहेत ओके कुठल्या कलरचं आहे? ब्ल्यू. याच्यामध्ये काय असणार आहे? सोडियम सिट्रेट. कुठलं असणार आहे? सोडियम सिट्रेट. सिट्रेट म्हणजे लक्षात राहायला पाहिजे प्रिव्हियस क्लास मधला, जे कॅल्शियम सोबत बाइंड होणार आहे. ओके सोडियम सिट्रेट टूब. बघा याच्यामध्ये एडिटिव्ह काय असणार आहे? सोडियम सिट्रेट. व्हॉल्यूम गरज आहे 2.7 ml. कशासाठी यूज करणार आहे आपण? कोगुलेशन साठी म्हणजे जे क्लॉटिंगचं वगैरे. आणि बघा पीटी हे सगळं क्लॉटिंग बद्दल आणि जे ब्लिडिंग क्लॉटिंग सगळं ह्याच्यामध्ये. ओके कोगुलेशन स्टडीज, पीटी प्रोथ्रॉम्बिन टाइम आणि एपीटीटी, INR, बीटी, सीटी सगळं आपण कशामध्ये? ब्ल्यू टॉप मध्ये आपण पाठवणार आहे बरं का. हे सगळं तुम्हाला इन केस ऑफ तुम्ही वॉर्ड मध्ये वगैरे काम करत असेल मग ते हे सगळं पाठवावं लागतं तुम्हाला. ओके कुठली बीटी, सीटी, INR, एपीटीटी, बिफोर सर्जरी वगैरे सगळे ही तुम्हाला पाठवावं लागते बरं का. मग तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके हे लक्षात आलं. त्याच्यानंतर रेशो इम्पॉर्टंट बघा ह्याच्यामध्ये ब्लड किती. बघा सिट्रेट ह्यांचा रेशो कसा दिला बघा त्यांनी, ब्लड आणि सिट्रेट म्हणजे इथे 2.7 ml दिलेले आहे. मग आता समजा तुम्ही पर्सेंटेज घेतलं तर ओके आता समजा एक्झाम्पल तुम्ही 10 ml घेतलेले ब्लड. ओके ज्याच्यामध्ये किती 9 ml ब्लड असणार आणि 1 ml काय असणार आहे? त्याच्यामध्ये सिट्रेट असणार आहे. ओके ह्या इम्पॉर्टंट रेशो इथे फॉलो करायचं असतात. कशामध्ये? ब्ल्यू मध्ये. ओके ह्याच्यामध्ये सोडियम सिट्रेट असणार आहे. ओके हे झालं 4 नंबरचा. आता जाऊया आपण 5th नंबर, पाचवा काय म्हणतात बघा, ग्रे कलर. कुठली कलर आहे? हे टॉपची ग्रे कलर आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? फ्लोराईड किंवा ऑक्झलेट ट्यूब. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? एडिटिव्ह सोडियम फ्लोराईड आणि पोटॅशियम ऑक्झलेट. हे किती लागते आपल्याला? 6 ml. आणि युजेस बघा काय, ब्लड ग्लुकोज. बघा जे ग्लुकोजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतात, ब्लड ग्लुकोज आणि GTT ग्लुकोज टॉलरंट टेस्ट आणि ब्लड अल्कोहोल हे सगळे ग्रे मध्ये आपल्याला पाठवायचं असतं लॅबला. कुठली? आपलं सिरम लेवल सिरम सॅम्पल. हे झालं. एक काय करतो? प्रिव्हेंट द ग्लायकोलायसिस आणि प्रिझर्व द ग्लुकोज. म्हणजे जे आपलं ब्लड मध्ये ग्लुकोज असतो बरं का, ज्याला प्रिव्हेंट करतो ग्लायकोजेस म्हणजे जे ब्रेकडाऊन होतात ना, जे ब्रेकडाऊन होण्यापासून थांबवते. कुठली? फ्लोराईड आणि ऑक्झलेट. म्हणजे ही जे एडिटिव्ह ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके लक्षात आलं का? मग ह्याला पण तुम्हाला शेअर करावं लागणार. ओके हे झालं ग्रे. ग्रे मध्ये काय? ब्लड ग्लुकोज टॉलरंट टेस्ट आणि ब्लड अल्कोहोल. फक्त ग्रे म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जी फॉर कुठली? ग्रे, असं नाही की ग्रीन. ओके ग्रे म्हणजे ग्रे लक्षात ठेवा बरं का. ग्रे मध्ये काय होणार आहे? इथे जे ग्लुकोज आहे ज्याला ग्लायकोलायसिस पासून थांबवणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. चला त्याच्यानंतर एक कुठला 5 होता का? हे 6वा. चला नेक्स्ट कुठला आहे? येलो किंवा गोल्ड टॉप. काय म्हणतात? SST सिरम सेपरेटर ट्यूब. म्हणजे काय सेपरेट करणार आहे? बघा एडिटिव्ह काय असणार आहे? क्लॉक्ड ऍक्टिव्हेटर प्लस जेल ह्याच्यामध्ये असणार आहे. हे 3 ते 5 ml इथे ब्लड लागतंय. आणि युजेस बघा बायोकेमिस्ट्रीसाठी LFT आणि KFT. ओके RFT पण म्हणू शकता तुम्ही, रेनल फंक्शन टेस्ट. आणि थायरॉइड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल, सिरोलॉजी. ओके त्याच्यानंतर HIV हेपॅटायटिस आपण आला ह्याच्यामध्ये. आणि हॉर्मोन्स, इन्सुलिन, विटॅमिन D आणि ATC. ओके जेल सेपरेट द सिरम आफ्टर सेंट्रिफ्युगेशन. बघा जे क्लॉक्ड ऍक्टिव्हेटर आहे जे आणि त्याच्या सोबत असणारे जेल, जे जेल आहे जे जेल काय करतो? सेपरेट द सिरम आफ्टर द
सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन म्हणजे जे मशीन गर 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 फिरवणार आहे. ओके, याच्यामध्ये हे सेपरेशन करतो. ओके, हे कुठली झालं येलो. ओके, लक्षात आलं का येलोचं आहे. येलो गोल्ड टॉप SST, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री, LFT, RFT, थायरॉइड, लिपिड हे सगळं ह्याच्यामध्येच आपण पाठवणार आहे. कशामध्ये? येलो किंवा गोल्ड टॉप मध्ये. हे झालं 6. त्याच्यानंतर 7. बघा काय म्हणते, व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचा टॉप आहे. बघा PPT म्हणजे व्हाईट टॉप ट्यूब. ह्याच्यामध्ये एडिटिव्ह काय असणार आहे? ह्याच्यामध्ये पण EDT असणार आहे, विथ जेल असणार आहे. बघा सॅम्पल इथे प्लाझ्मा घ्यायचा आपल्याला. ओके, इथे प्लाझ्मा घ्यायचा. ओके, प्लाझ्मा घ्यायचा बरं का. युजेस कशासाठी? मॉलिक्युलर टेस्ट. ओके, PCR आणि व्हायरल लोड वगैरे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्हाईट टॉप ट्यूब मध्ये पाठवायचे. ओके, आयडियल फॉर द हाय क्वालिटी प्लाझ्मा रिक्वायर्ड फॉर द सेन्सिटिव्ह मॉलिक्युलर डायग्नोस्टिक साठी. ओके, कुठले? हाय क्वालिटी प्लाझ्मा गरज आहे. द जेल सेपरेट द प्लाझ्मा फ्रॉम द सेल्स आफ्टर द सेंट्रिफ्युगेशन विल EDTA प्रिव्हेंट द क्लॉटिंग. म्हणजे EDTA काय करतो? आपण जेलचं आता बघितलं रिसेंट मध्ये. जेल काय करणार होतं? हे जेल सेपरेट द सिरम आफ्टर सेंट्रिफ्युगेशन. सेम इथे सेम काम करणार आहे. आणि EDTA काय करतो? क्लॉटिंग पासून प्रिव्हेन्शन करतो. PPT शुड बी यूज टू ऑब्टेन प्लाझ्मा मॉलिक्युलर टेस्ट लाईक PCR आणि व्हायरल लोड साठी आपण इथे वापरणार आहोत. ओके, हे झालं व्हाईट टॉप ट्यूब बद्दल. आता नेक्स्ट कुठले असणार बघा, 8. ओके, ऑरेंज टॉप ट्यूब. हे कशासाठी? ऍडिटिव्ह याच्यामध्ये काय असणार आहे? थ्रॉम्बिन. सॅम्पल काय घ्यायचं आपल्याला? सिरम. बघा हे युजेस कधी स्टार्ट म्हणजे इमर्जन्सी टेस्ट मध्ये आपण हे यूज करणार आहे. यूज फॉर द अर्जंट टेस्टिंग व्हेन रॅपिड रिझल्ट आर नीडेड. म्हणजे आपल्याला पटकन रिझल्ट पाहिजे ज्यावेळी आपण ह्याच्यामध्ये पाठवणार. कॉमनली यूज फॉर द इमर्जन्सी डिपार्टमेंट, ICU, ट्रोमा आणि कार्डियक वर्कर, इलेक्ट्रोलाइट, ब्लड हे काय गॅसेस, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पाठवू शकतो. थ्रोम्बिन ऍक्ट्स क्विकली टू द क्लॉट द ब्लड अलाउइंग द फास्ट सेपरेशन ऑफ द सिरम. म्हणजे जे आपण बरं का, आपण जे बाकीचं वगैरे आपण डिस्कशन केलं इथे वरती जे होते, कुठली ग्रे असो, सॉरी ब्ल्यू असो, हे ग्रीन नाही कुठे केलं, हा EDTA वगैरे होतं. ओके, हे सॅम्पल सॉरी हे ट्यूब मध्ये आपण काय करायचं, ज्याच्यामध्ये ऑलरेडी एक काय असायचं? एडिटिव्ह असायचं. जे एडिटिव्ह काय करायचं? जे प्रिव्हेंट साठी म्हणजे जे ब्लड आपण कशामध्ये, जे टेस्ट ट्यूब सॉरी ट्यूब मध्ये टाकल्यानंतर क्लॉट व्हायचं. बरोबर का? येस, क्लॉट होत होते. मग जे कशासाठी आपण म्हणजे क्लॉट होणार होते ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण एडिटिव्ह होते त्याच्यामध्ये. बरं का, अजून एक तर सांगतो, कन्फ्युजन व्हायचं नाहीये. जे आपण EDTA मध्ये वगैरे बघितलं, ज्याच्यामध्ये EDTA होतं जे काय करतंय? ब्लड क्लॉटिंगला प्रिव्हेंट करताय. बरं का, मग आपल्याला थोडं टाइम भेटते जे लॅबसाठी वगैरे. ओके, मग इथे काय करणार आहे आपण? ऑरेंज मध्ये पटकन आपल्याला काय करायचं? क्लॉट होऊन द्यायचंय. म्हणजे आपण पटकन रिझल्ट घेण्यासाठी. बरं का, मग आपण इथे कधी इमर्जन्सी मध्ये हे करणार आहोत. ओके, थ्रोम्बिन क्विकली द फास्ट प्रिपरेशन ऑफ द सिरम. म्हणजे हे थ्रोम्बिन टाकलं की पटकन इथे क्लॉट होणार आहे ब्लड आणि आपल्याला फास्ट सेपरेशन होते सिरम वगैरे. मग आपल्याला रिझल्ट पण लवकरात लवकर भेटते. ओके, ऑरेंज टॉप ट्यूब इज यूज फॉर द ऑप्टेन द सिरम फॉर द स्टॅट म्हणजे इमर्जन्सी टेस्ट दॅट आर रिक्वायर्स रॅपिड रिझल्ट आपल्याला इथे भेटणार आहे. कशामध्ये? ऑरेंज टॉप ट्यूब मध्ये. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे कुठलं आहे? 9. ओके, चला पिंक कलर, पिंक टॉप ट्यूब. बघा हे काय म्हणते? एडिटिव्ह याच्यामध्ये काय असणार आहे? ह्याच्यामध्ये पण EDT असणार आहे. याच्यामध्ये आपण सॅम्पल कुठली? होल ब्लड घेणार आहे. लक्षात आलं का? हे कशासाठी यूज करतो आपण? क्रॉस मॅचिंग साठी. बघा क्रॉस मॅचिंग म्हणजे मेजर क्रॉस मॅच आणि मायनर क्रॉस मॅच याच्यामध्ये करू शकतो. ओके, मोस्ट कॉमनली रेपर हे पिंकच करतात बरं का. आणि ब्लड बँकला म्हणजे ब्लड ग्रुपिंग साठी ABO, RS टायपिंग, अँटीबॉडी स्क्रीनिंग, कॉम्पॅटिबिलिटी स्क्रीनिंग हे सगळ्यासाठी आपण पिंक टॉप ट्यूब इथे यूज करणार आहे. जे EDTA काय करतो? ऑलरेडी तुम्हाला माहिती झालेलं आहे आता. क्लॉटिंग आणि प्रिझर्व द रेड ब्लड सेल फॉर द ॲक्युरेट टेस्टिंग. ओके, म्हणजे क्लॉटिंग वगैरे हे प्रिव्हेंट करतं. म्हणजे आपल्याला ॲक्युरेट फाइंडिंग देण्यासाठी हे EDTA इथे काम करणार आहे. ओके, पिंक टॉप ट्यूब इज यूज टू द कलेक्ट होल ब्लड विथ EDTA फॉर अ क्रॉस मॅचिंग आणि ब्लड बँक टेस्ट साठी इथे लागतो. ओके, पिंकला म्हणले आलं की ब्लड बँक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ब्लड बँक. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे शेवटचं आहे का? चला 10. बघा ब्लड कल्चर साठी हे बॉटल आपल्याला द्यावं लागते. ओके, बघा ब्लड कल्चर बॉटल कशासाठी? व्हॉट इज द ब्लड कल्चर? ब्लड कल्चर इज अ टेस्ट यूज टू डिटेक्ट द मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया का फंगाई आहे का काय आहे जे ब्लड मध्ये. ओके, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे म्हणजे ही ट्यूब म्हणजे काय बॉटल इथे यूज करणार आहे. कल्चर बॉटल आपण म्हणतो. हेल्प द डायग्नोस द सेप्टिसेमिया आणि इन्फेक्शन वगैरे. ओके, कल्चर कंटेंट्स बघा स्पेसिफिक स्टराईल बॉटल्स आर नॉट अ रेग्युलर वेकेंडर्स. 2 टाइप असतो याच्यामध्ये. ओके, एरोबिक बॉटल आणि अनएरोबिक. ओके, डिटेक्ट द ऑर्गॅनिझम नीडिंग ऑक्सिजन. ओके, एरोबिक म्हणजे ऑक्सिजन पाहिजे त्याला. ओके, डिटेक्ट विदाउट ऑक्सिजन. अनएरोबिक म्हणजे तिथे ऑक्सिजन लागणार नाही. हे झालं. त्याच्यानंतर ऍडिक्टिव्ह इनसाइड द बॉटल, कल्चर मीडिया हे झालं आणि अँटीकोगुलंट. ओके, सोडियम कुठली? प्लॅनेथॉल हे काय? सल्फोनेट आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहे.
ओके, हे झालं. त्याच्यानंतर इंडिकेशन काय असणार आहे, फिवर ऑफ म्हणजे एपीओ साठी आणि सस्पेक्टेड सेप्सिस बिफोर स्टार्टिंग द अँटीबायोटिक्स आणि एंडोकार्डिटिस मध्ये आपण हे काय करणार आहे, ब्लड कल्चर पाठवणार आहेत. ओके, हे झालं. हाऊ इट वर्क्स बघा. ब्लड इज अ ड्रॉन असेप्टिकली, म्हणजे आपल्याला एकदम काय सेप्टिक नाही, अँटीसेप्टिक म्हणजे असेप्टिक ते काढायचं आहे बरं का. त्याच्यानंतर हे आपण बॉटलमध्ये पाठवणार आणि हे पुढे आपण लॅबला पाठवणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं का. हे झालं ब्लड कल्चरचं. आणि तुम्हाला जे महत्वाचं आहे, हे पिंक ट्यूब झालं, ऑरेंज, व्हाईट, येलो, ग्रे, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, रेड, ही सगळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे छोटीचं टॉपिक होतं पण खूप महत्वाचं असणार आहे. आणि आपलं कशामध्ये एक्झामसाठी पण झाला आणि आपलं ज्यावेळी आपण काम करायला जातो, ओके, हॉस्पिटलमध्ये, आपल्याला हे सगळं माहिती असणे खूप गरजेचं आहे. ओके, चला मग काय करायचं शेवटला. चला, हे झालं आपलं क्लासेसचं एंड. जे एमएनओ म्हणजे एमएनओ क्लासेसच्या प्लेलिस्टवरती एमएनओ क्लासेस हे सिलेक्शन झोनची व्हिडिओ आहेत आणि टार्गेट सीएचओ पण सिरीजच आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 85 एपिसोड पर्यंत बरं का. तुम्हाला बघून घ्यायचंय, तुम्हाला पण फायदा होणार आहे. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय, डीआयवर आणि डीएचएसचा पीवायक्यू ऑलरेडी मी इथे अवेलेबल आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये. तुम्ही बिंदासपणे बघू शकता, हा बाबा डीएचएस मध्ये येणाऱ्या वेकेन्सीमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन वगैरे येऊ शकतात. ओके, हे झालं. त्रिशूल सिरीज पण कंटिन्यू सुरूच आहे. ओके, तुम्हाला ही सगळी फायदा घ्यायचा आहे. ओके, हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर शेवटला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक द्या, कारण आपल्याला मोटिवेशन भेटते. हा बाबा पोरांना पण म्हणजे स्टुडंटना कळतंय की नाही. ओके, हे झालं. त्याच्यानंतर शेअर करायचंय. ओके, जे तुमचा मित्रमैत्रीण कोणी पण असो, ओके, ज्यांना आपली चॅनलचं लिंक शेअर करत जावा. आणि बीएससी नर्सिंग आणि जेएनएम आहे, ओके, त्यांना तर 100% पाठवा बरं का. म्हणजे त्यांना आयडिया तरी येते, हा बाबा पुढे जाऊन मला अशा पद्धतीचं तयारी करायची. ओके, जे आपण कॉलेजमध्ये पण हे नर्सिंग म्हणजे हेच आपण स्टडी करणार आहे बरं का. असं नाही की आपण कॉलेजमध्ये वेगळं शिकून आलो, इथे वेगळं शिकतो. ओके, असं नाहीये. पण जे आपलं जे स्टडी करायचं पद्धत आहे, ओके, जे आपल्याला आत्तापासूनच असं कॉम्पिटेटिव्ह मध्ये करायचं आहे. ओके, म्हणून जे तुमचं ओळखीचं कोणी पण असो, बीएससी नर्सिंग किंवा जे तुमचं, त्यांना आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा. ओके, चला, हे झालं. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे झालं आपलं क्लासचं. मग आपण लगेचच नेक्स्ट क्लासमध्ये कुठली म्हटलं मी आता, ओके, एबीची अनालिसिस आणि जे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं सगळे एमसीक्यू वगैरे ते आपण घेऊन येऊया परतच लवकरात लवकर. ओके, तुम्हाला स्टडी कंटिन्यू ठेवायचा आहे. ओके, चला, मग काही करू असेल तर बिंदासपणे विचारू शकता. धन्यवाद.